नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण होळी विशेष खास सणासुदीला केली जाणारी गोड, आंबट आणि हलकीशी तिखट चवीची पारंपरिक पद्धतीने कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. पुरण काढल्यानंतर उरलेल्या कटापासून बनवली जाणारी ही कटाची आमटी म्हणजे महाराष्ट्रीयन जेवणाची शान आहे. चिंच, गूळ, आंबट गोड चवीची खमंग फोडणी घालून सुगंधित अशी ताज्या मसाल्यामधली ही अप्रतिम कटाची आमटी कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी एक छोटी वाटी भरून मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. मेजरिंग कप म्हणाल तर साधारण अर्धा कप मी इथे चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतली आहे. स्वच्छ 3 पाण्याने धुवायची. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने 3 वाट्या भरून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. साधारण 1 पेरं इतकं वरतीपर्यंत डाळीचं पाणी ठेवायचं म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते. आता कुकर गॅसवर ठेवून आधी डाळीला एक उकळी आणून घ्यायची आणि मग कुकरचं झाकण लावायचं आहे आणि शिट्टी लावून याच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. याच्या एकीकडे शिट्ट्या होत आहे तोपर्यंत ताजा मसाला बनवूयात. त्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतला आहे. यामध्ये एक पोह्यांचा चमचा भरून धने, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहे. 2 पोह्यांचे चमचे भरून आपल्याला यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे. हलकासा याचा रंग बदलू द्यायचा आहे. मसाले भाजताना घाई करायची नाही आहे. मंद आचेवर खमंग असे हे भाजायचे आहे. हे बघा, मसाल्याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता यामध्ये मी साधारण 4 लवंगा टाकणार आहे आणि 2-3 छोटे तुकडे दालचिनीचे टाकायचे आहे आणि काही सेकंदासाठी आता आपल्याला याला चांगलं परतवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे हा मसाला आधी गार करायचा. मसाला गार झाला की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचा. यामध्ये अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट आणि 1 चमचा मी काळा मसाला टाकलेला आहे आणि बारीक याचं असं वाटण तयार करायचं आहे म्हणजेच मसाला तयार करायचा आहे. या मसाल्याचा खूप छान सुगंध येतो आहे. एकदा तुम्ही आवर्जून हा मसाला टाकून ही आमटी करा. एकीकडे कुकरच्या पूर्ण शिट्ट्या झाल्या होत्या बघा. वाफ निघाल्यावर आहे ना आपल्याला ह्या कटाचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर साधारण 2 वाट्या आपलं हे कटाचं पाणी निघालं आहे. जर डाळ शिजवताना पाणी कमी पडलं तर वरतून तुम्ही गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा ही डाळ उकळून घ्यायची आहे आणि हा कट आपल्याला मात्र काढून घ्यायचा आहे. तर हा 2 वाट्या कट आपला या ठिकाणी निघालेला आहे. यामध्ये वरतून 2 वाट्या पुन्हा आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती अगदी बारीक मॅश करून घेतलेली आहे. ती अर्धा वाटी डाळ आपल्याला यामध्ये टाकायची आहे. याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम ऑन करायची. आता आपल्याला एकीकडे याला छान उकळी येऊ द्यायची आहे. यामध्ये लगेचच आपल्याला साधारण एक छोटी वाटी आणि मेजरिंग कपानुसार म्हणाल तर साधारण पाव कप चिंचेचा कोळ यामध्ये टाकलेला आहे. 3 चमचे गूळ टाकला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे. हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करा. आता ना यामध्ये तयार केलेला ताजा मसाला टाकायचा आहे. ताजा मसाला टाकला की लगेचच आपल्याला यामध्ये अर्धा वाटी ओल्या नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. आता ही आमटी मात्र आपल्याला उकळत ठेवायची आहे. तर मी दुसऱ्या गॅसवर हिला ठेवलेला आहे. आता आपण एक तडका तयार करणार आहोत. तर तडक्यासाठी ना कढईमध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे. तेल मात्र व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे, त्यामुळे हा तडका खमंग तयार होतो. मोहरी फुटल्यासारखी दिसली की यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे. त्याचबरोबर 10-12 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. छान आपला हा गरमागरम तडका आता आपण आमटीवर टाकून घेणार आहोत. तर सावकाश टाका, कारण आमटी पण गरम आहे आणि तडकाही गरम असल्यामुळे हे बघा असे हातावर शिंतोडे येण्याची शक्यता असते. त्यामुळे सावकाश हा तडका यामध्ये टाकायचा आहे आणि ना आता याला छान एकदा मिक्स करायचं किंवा ढवळून द्यायचं आणि अर्धवट झाकण ठेवून आपल्याला 10-15 मिनिटासाठी मंद आचेवर ही आमटी उकळून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून गरमागरम भातासोबत पोळीसोबत खायला ही आमटी खूप छान लागते. तर एकदा आवर्जून तुम्ही या होळीला अशी गोड आंबट चवीची चटकदार कटाची आमटी जरूर करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.